सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 4. ठिकाणी गाड्या बदलत तो पिंपरणीच्या स्टेशनवर उतरला तेव्हा ऊन चांगलंच डोक्यावर आलं होतं. तिथून पुन्हा 4 मैलांचा पल्ला गाठायचा होता. रस्त्यात कुठं खाणार म्हणून त्याने तिथं प्लॅटफॉर्मवरच ट्रंक उघडले आणि अर्धी भाकरी खाऊन घेतली. बाजूलाच स्वच्छ पाण्याचा नळ वाहत होता. तिथं जाऊन पोटभर पाणी प्याला. आता अधिक उशीर न करता टाकोटाक निघायला पाहिजे होता. ट्रंक डोक्यावर घेऊन तो निघाला. गाडी रस्त्याची तापली धूळ पायांना चांगलेच चटके देत होती. परंतु चावणारी ती चप्पल पायात घालणंही शक्य नव्हतं. तशातच सकाळी पायांना झालेल्या जखमा आता चुरचुरू लागल्या होत्या. परंतु रस्ता कापल्याशिवाय पर्याय नव्हता. लवकर पोचायच्या इराद्याने निघूनही तो कोळगावला पोचला तेव्हा संध्याकाळ व्हायला फार थोडा अवकाश उरला होता. चारही बाजूंनी पानमळ्याचं कोंदण घेऊन डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव मोठं टुमदार आणि सुंदर दिसत होतं. तो कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला आला होता तेव्हा पावसामुळं हे डोंगरी सौंदर्य त्याला दिसलंच नव्हतं. दूरवर डोंगराच्या कड्यावर पेटलेला वणवा इथूनही दिसत होता. गाव जवळ येत गेला तसतशी वणव्याची रांगोळी अधिकच ठळक होत गेली. हॉस्टेलची ती इमारत म्हणजे दारं खिडक्या नसलेलं एक प्रचंड गोडाऊन होतं. 3 शटर सोडली तर आतली हवा खेळती राहावी म्हणून त्याला चारही बाजूनी लहान लहान झडपा होत्या तेवढ्याच. इथं राहायची सोय आणि पलीकडच्या तशाच एका गोडाऊनमध्ये जेवायची सोय. अंघोळ आणि सकाळच्या उपक्रमांसाठी हॉस्टेलसमोरचा ओढा कायम खळखळत होता. शिवाय आजूबाजूला इतके पानमळे आणि त्या मळ्यांमध्ये इतक्या विहिरी होत्या की स्वच्छतेसाठी वेगळी सोय करायची काहीच आवश्यकता नव्हती. इकडे तिकडे करत असलेली 10-20 मुलं सोडली तर हॉस्टेलमध्ये तसा शुकशुकाटच दिसत होता. पहिल्यांदाच एका नव्या ठिकाणी आलेली मुलं कुठलीही ओळख देख नसताना एकमेकांची विचारपूस करत होती. ओळख परिचय वाढवू पाहत होती. कारण इथून पुढं 4 वर्ष त्यांना इथंच राहायचं होतं. नुकत्याच आलेल्या घाटावरच्या 8-10 पोरांनी एक कोपरा सांभाळून पथाऱ्या पसरल्या होत्या. कोण गावचं पाहुणं? एक विद्यार्थी म्हणाला. खानदेशातून, जळगावहून आलोय. असं वय. आम्ही भोकरदनचे, PUC BCom. तुम्ही? PUC आर्ट्स. भले. अरविंदनेही मग बोलत बोलत त्यांच्या ट्रंकेला ट्रंक लावत आपली पथारी पसरली. उद्या कॉलेज सुरू होते म्हटल्यावर आज संध्याकाळपर्यंत हॉस्टेल गजबजून जाईल असं वाटलं होतं. उगीचच निघायची घाई केली. उद्या परवा आलो असतो तरी चाललं असतं. स्वतःलाच दोष देत तो तसाच बसून राहिला. त्या मुलांनी सोबत आणलेल्या भाकरी खायला सुरुवात केली तेव्हा त्यानेही आपली शिदोरी सोडली आणि एकटाच खात बसला. खाऊन झाल्यावर त्या मुलांनी बिड्या पेटवल्या. मस्तपैकी धूर सोडत ते बोलत बसले. हळूहळू रात्र चढू लागली. इतका वेळ गप्पागोष्टी करण्यात रंगून गेलेली मुलं एक एक करून कळंडत गेली. दिवसभर चालून दमलेल्या अरविंदनेही मग पथारीवर अंग टाकून दिलं. रात्री बऱ्याच उशिरा रेक्टर आले. त्यांच्यासोबत एक धोतरवाले गृहस्थ होते. इकडं तिकडं कोपऱ्यात मुटकोळं करून पडलेल्या पोरांना पाहून रेक्टर महोदय दरडावले. ए उठा रे, कुठून आलाय तुम्ही? तू रे करत त्यांनी प्रत्येकाला नावगाव विचारलं. धोतरवाले गृहस्थ म्हणाले, सकाळी 11 वाजता जेवण तयार होईल. पलीकडच्या गोडाऊनमध्ये जेवायला जायचं काय? ठीक आहे, झोपा आता. सकाळी आंघोळीला समोर ओढ्यावर जायचं काय? चला वाना, रेक्टर म्हणाले आणि ते दोघे बॅटरी चमकावत निघून गेले. झोपा म्हणे. झोप नव्हती आणि लवकर येणारीही नव्हती. चहूबाजूनी डास इतके फोडत होते की डोळ्याला डोळा लागणं कठीण झालं होतं. अरविंदला बराच वेळ त्या रेक्टरचे करकरीत डोळे आणि चिरमिटलेलं चिंचोळं तोंड दिसत राहिलं. गोडाऊनच्या दारातून येणारा भणाण वारा अंगावर घेत तो तसाच पडून राहिला. डोंगरात पेटलेला वणवा इथूनही स्पष्ट दिसत होता. आसपास पडलेली काही पोरं चुळबुळ करीत होती तर काही बेधडक झोपी गेली होती. बराच वेळ असा गेला आणि एक प्रकारची भीती त्याच्या मनात दाटून आली. ती निर्जन नवी जागा, तो भणाण वारा, तो अस्ताव्यस्त पसरत चाललेला सर्व भक्षक वणवा यापासून दूर जाण्याचा प्रयत्न तो करू लागला. तोंडावर पांघरून घेऊन झोपेचं सोंग घेतलं तरी झोप येईना.
विचारांच्या तंद्रीत डोळ्याला डोळा लागतो न लागतो तोच वांद्रांच्या कचकचाटाने जाग आली. पाठोपाठ धडपडण्याचे आवाज. अचानक कचकचाट थांबला आणि पुन्हा भयान शांतता पसरली. नाही म्हणायला ओढ्याचा मरमर ध्वनी तेवढा बरा वाटत होता. हळूहळू त्यात बैलगाडीच्या चाकांचा कचर कचर ध्वनी मिसळताच त्याला जरा बरं वाटलं. मानवी अस्तित्व सुचविणारा तो आवाज हळूहळू जवळ आला, तसाच हळूहळू दूर निघून गेला. त्या आवाजाच्या खुणा लुप्त होताच मनात पुन्हा तीच भीती दाटून आली आणि मग त्याने पुन्हा एकदा झोपेचं सोंग घेतलं. सकाळी 10 वाजेपर्यंत आणखी 10-15 पोरं आली. ओळखीपाळखी झाल्या. ठीक 11 वाजता सर्वजण प्लेट्स आणि ग्लास घेऊन जेवायला निघाले. स्वयंपाक खोलीच्या ओट्यावर पिवळसर भाकरीच्या चळती दिसत होत्या. एक विद्यार्थी म्हणाला, दशम्या आहेत वाटतं. सकाळी कोणी दशम्या खातात का? दशम्या केल्यास तर संध्याकाळी करतात. त्याला वेड्यात काढत दुसरा विद्यार्थी म्हणाला. सारे विद्यार्थी जेवायला बसले. आधी वरण आलं. अरविंदने पिवळसर पाण्यासारख्या दिसणाऱ्या त्या वरणाने ताटली काठोकाठ भरून घेतली. पुन्हा मागायलाच नको. पिवळसर दिसत असल्या तरी त्या दशम्या नव्हत्या. ह्या मक्याच्या भाकरी आहेत, कुणीतरी कोणाला तरी सांगत होतं. कशाच्या का असेनात, मिळतायत ना, मग खा गुपचूप. 10 रुपयात काय श्रीखंडपुरी मिळणार आहे का? भाकरी हातात पडताच त्याने पोपडा उचकटून त्याचा एक कडक तुकडा तोंडात घातला. पाहिलं तर भाकरीला सगळीकडे धनोरकिडे चिकटलेले होते. पिठातच ते असावेत, त्यामुळे त्यांच्यासह भाकरी भाजली गेली होती. त्याने इतरांच्या हातातल्या भाकरीकडे पाहिलं तर त्या भाकरींनाही तसेच किडे चिकटलेले होते आणि तरीही ते विद्यार्थी पुढ्यातल्या ताटलीत त्या भाकरी तशाच मुरगाळत होते. त्यांच्या लक्षात आलेलं नव्हतं की त्यांनी दुर्लक्ष केलं होतं हेच समजत नव्हतं. भूक तर अशी सपाटून लागली होती की खाल्ल्याशिवाय पर्यायच नव्हता. शक्य होतील तेवढे किडे वेचून अरविंदनं ती भाकरी संपवली. दुसरी भाकरी घ्यायची हिंमतच होईना, पण भुकेपुढे नाईलाज होता. आता संध्याकाळपर्यंत खायला मिळेल ही शाश्वती नव्हतीच. शिवाय खाल्ली ती भाकरी इतकी पातळ होती की आणखी किमान एक तरी भाकरी खायलाच पाहिजे होती. वरणाला तर काडी इतकीही चव नव्हती. त्यात दूर दूरपर्यंत कुठे डाळीचा दाणाच काय, पण कणसुद्धा दिसत नव्हता. तुरट, खारट, पिवळसर, गरम पाणी असं काहीतरी त्याचं स्वरूप होतं. असेच 2 दिवस आणखी गेले. कॉलेज अजून सुरू व्हायचं होतं. विचारलं तर 2-4 दिवसात सुरू होईल असं सांगण्यात आलं. सकाळ संध्याकाळ जेवण मात्र नियमित मिळत होतं. सकाळी वरण भाकरी आणि संध्याकाळी पिठलं भाकरी. मुलांनी ओरड सुरू केली की तोंडी लावायला निदान मीठ तरी द्या. मग जाड मिठाचा वाडगा तेवढा फिरवला जाऊ लागला. मग काय, प्रत्येक घासाबरोबर मिठाचा खडा तोंडात टाकायचा आणि तो घास घशाखाली ढकलायचा. जेमतेम कॉलेज सुरू झालं. हॉस्टेल तर आता नुसतं गजबजून गेलं. खेड्यापाड्यातली, रानावनातली कितीतरी पोरं पेटीला पेटी लावून राहू लागली. ताटलीत पडेल ते खात शिक्षणासाठी धडपडू लागली. 8-10 दिवस गेले आणि अचानक अरविंदच्या पोटात दुखू लागलं. पोट दाबून पाहिलं तर पोटात मक्याच्या त्या अन्नाचा घट्ट गोळा होऊन बसला होता. त्यामुळे गेले 5-6 दिवस तो ओढ्यावरही गेला नव्हता. 1-2दा गेला तेव्हा ढळढळीत जुलाब तेवढे झाले होते. पोटातला तो गोळा पचतही नव्हता आणि उलटी करून बाहेर काढावा म्हटलं तर तेही शक्य नव्हतं. उपाय म्हणून त्याने सिगरेटही ओढून पाहिल्या, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. भुकेच्या वेळी भूक लागत होती आणि पोटात मक्याची भर पडत होती. पोट तर इतकं जखडल्यासारखं झालं होतं की बसावं म्हटलं तर बसवत नव्हतं आणि चालावं म्हटलं तर चालवत नव्हतं. रात्री नेहमीसारखी वानरांच्या कचकचाटाने जाग आली आणि मग काही केल्या झोपच येईना. अलीकडे 7-8 दिवसापासून संपूर्ण गोडाऊन घाणेरड्या वासानं अक्षरशः भरून गेलं होतं. जवळपास प्रत्येकच मुलाला अपचनाची बाधा झाली होती. रात्रंदिवस अवतीभोवती दरवळणाऱ्या त्या वासाने डोकंही नुसतं भणभणत होतं. नको असला तरी तो वास नाकातच शिरत होता. डासांचा त्रास, तो घाणेरडा वास यापासून दूर जायचं म्हटलं तरी जाणार कुठं? सध्या मुलांमध्ये वेगळीच चर्चा सुरू होती. एखादं गुपित हाती आल्याप्रमाणे ते एकमेकांना सांगत होते की आपल्याला मक्याच्या म्हणून ज्या भाकरी दिल्या जातात त्या मक्याच्या पिठाच्या नसतात, तर 2 वर्षापूर्वी दुष्काळग्रस्तांना वाटण्यासाठी आलेल्या सुकडीच्या रव्याच्या असतात.
किडे पडून खराब झालेला तोच रवा पुन्हा दळून असा उपयोगात आणला जातोय. पडायच्या वेळेला दुष्काळग्रस्तांच्या तोंडात न पडलेला तो रवा आता दान म्हणून हॉस्टेलला मिळाला होता आणि त्यात झालेल्या किड्यांसह विद्यार्थ्यांच्या तोंडात पडत होता. सकाळी मुलं आपापल्या उद्योगाला लागली, पण अरविंदला उठावंसंही वाटत नव्हतं. किंबहुना त्याला उठवतही नव्हतं. पोटात भला मोठा धोंडा असल्यासारखं वाटत होतं आणि अंग तर नुसतं लाकडासारखं झालं होतं. कुणाला सांगावं म्हटलं तर सांगावं तरी कुणाला, आणि डॉक्टरकडे जावं म्हटलं तर पैसे आणावे तरी कुठून? जेमतेम घरी जाता येईल एवढेच पैसे गाठीला होते. परिणामी तो विचारच त्याने मनातून काढून टाकला. भाग 5. रोज उठून तेच ते मचूळ अन्न खाल्ल्याने तोंड नुसतं मातीसारखं झालं होतं. काहीतरी तिखट जाळ खाल्लं तर कदाचित तो गोळा वितळेल असं वाटू लागलं. कसा तरी तो उठला. विहिरीवर जाऊन तोंड धुतलं. हॉटेलात जाऊन 50 पैशांची तिखट शेव मागवली आणि जे व्हायचं ते होऊ दे म्हणून खाऊन संपवली. हॉस्टेल पाठीमागच्या पानमळ्यात लिंबाचं झाड होतं. तिथून 3-4 लिंब तोडून आणली आणि पाण्याबरोबर खाल्ली. सिगरेटी परवडण्यासारख्या नव्हत्या म्हणून विड्या ओढल्या. त्या दिवशी संध्याकाळी तो जेवायला गेलाच नाही. जाणाऱ्या येणाऱ्या मुलांकडे पाहत तसाच पडून राहिला. सगळी मुलं जेवायला निघून गेल्यावर गोडाऊनमध्ये एकच शुकशुकाट पसरला. थोड्या अंतरावर एका कोपऱ्यात एक मुलगा अंगावर पांघरून घेऊन झोपला होता. अरविंदला वाटलं त्यालाही कदाचित आपल्यासारखाच त्रास होत असावा, पण त्याच्या अंगावरचं पांघरून हिव भरल्यासारखं थडथडत होतं. त्या बिचाराला थंडी ताप तर झाला नाही. साले इथे डास तर इतके माजले आहेत. अरविंद त्याच्याजवळ गेला. काय झालंय म्हणून विचारलं तर तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो काहीतरी बोलला खरं, परंतु काय बोलला हेच कळालं नाही. अपुऱ्या पांघरुणामुळं त्याला अधिकच थंडी वाजत होती. तो कधी पालथा पडत होता तर कधी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. हातपाय पोटात आवळून घेत कृत्रिम ऊब निर्माण करू पाहत होता, पण ते शक्य नव्हतं. अरविंदने आपली चादर त्याच्या अंगावर पसरली. अंगावर आणखी एक पांघरुण पडलेलं जाणवताच तो काहीसा दचकल्यासारखा झाला आणि पांघरुणाबाहेर तोंड काढून पाहू लागला. त्याचे ते असहाय्य डोळे अरविंदला व्याकुळ करून गेले. अरे, हा तर वरखेडीचा संजू पाटील. परवाच नाही का ओळख झाली? अरविंदने न विचारलेला प्रश्न त्याला जणू ऐकू गेला असावा. कालपासून ताप येतोय, रात्रीही आला होता. कष्टाने एक एक शब्द काढून द्यावं तसा तो बोला. हे पहा, तू पडून राहा, अजिबात बोलू नकोस, अरविंद म्हणाला. त्याच्या गावची मुलं त्याला एकट्याला सोडून जेवायला गेली होती. त्यांची अपेक्षा न बाळगता काहीतरी करायला पाहिजे होतं. आधी त्याने स्वतःलाच 4 शिव्या घातल्या. तरी भाऊ सांगत होते की हिवतापाच्या 4-6 गोळ्या सोबत असू दे म्हणून. झालंच तर डोकेदुखीवरच्याही असू देत. पण आम्ही त्यांचं ऐकलं तर ना. भाऊंचा तो एक जुना छंद आहे. असल्या साथीच्या रोगांवरच्या गोळ्या ते घरात आणूनच ठेवतात. अडीअडचणीला त्या कोणालाही उपयोगी पडतात. गुरुजींकडे औषध असतं हे आसपासच्या लोकांना माहीतच असतं. काहीतरी करायलाच पाहिजे होतं. सरकारी दवाखान्यात पेशंट स्वतः हजर असल्याशिवाय काहीही मिळत नाही हे त्याला माहीत होतं. पण तोही कधीच बंद झाला असणार आणि सुरू असता तरी संजू तर 2 पावलंही चालू शकणार नव्हता. असंच एकदा इकडे तिकडे भटकत असताना बस स्टँडजवळच्या एका घरावर हिवताप निर्मूलन योजना अशी लिहिलेली पाटी त्याने पाहिली होती. बहुतेक ते मलेरिया निरीक्षकाचं ऑफिस असावं. वाटलं तिथं चौकशी केली तर कदाचित 2-4 गोळ्या मिळूनही जातील. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. मी गावात जाऊन हिवतापाच्या गोळ्या मिळतात का ते पाहतो, काळजी करू नकोस, असं म्हणून तो निघाला. अपेक्षा होती तसंच घडलं. ते ऑफिसही बंदच होतं. किमान चौकशी तरी करून ठेवावी म्हणून त्याने शेजारच्या दुकानदाराला विचारलं, क्यों जी मिया, ये मलेरियावाले साहब सुबह कब आते हैं? अरविंदला पायापासून डोक्यापर्यंत निहाळून घेत तो गृहस्थ म्हणाला, ये तो कुछ कहते नहीं बनता भैया, वो अपने दिल के मालिक हैं. वो रहते कहाँ हैं? वो गली में. ऐसे ही आगे चलते जाओ और दाहिनी ओर मुड़ जाओ बस. वहाँ किसी को भी पूछो, पता चल जाएगा. दुकानदाराने सांगितल्याप्रमाणे तो निघाला. विचारत गेल्यावर सहजच घर सापडलं. एक अनोळखी पोरगं दारात उभं असलेलं पाहून मलेरिया निरीक्षक थोडे बुचकळ्यात पडल्यासारखे वाटले. कोण, काय पाहिजे तुम्हाला? त्यांनी विचारलं. हे पहा साहेब, मी कॉलेजचा विद्यार्थी आहे. इथं हॉस्टेलमध्ये राहून शिकतो. माझा एक मित्र कालपासून हिवतापाने आजारी आहे. त्याच्यासाठी 4 गोळ्या मिळाल्या असत्या
तर फार बरं झालं असतं. अगदी नम्रपणे अरविंदने आपला प्रस्ताव मांडला. तशा देता येत नाहीत हो. ते पोरगं कुठे आहे? त्यांना उडवून लावायचं होतं की समजून घ्यायचं होतं ते एकदम कळालं नाही. पण त्यांचं दुसरं वाक्य अरविंदला थोडं दिलासा देणारं वाटलं. तो पडूनच आहे साहेब. आत्ताही त्याच्या अंगात ताप आहे. आवाजात शक्य तेवढं आर्जव आणून तो म्हणाला. साहेब एकदम गप्पच बसले. कुठेतरी त्यांचं मन द्रवलं असावं. ते म्हणाले, प्रश्न गोळ्यांचा नाही हो. कुठं काही गैरवापर झाला तर? तुम्ही म्हणता ते खरं आहे साहेब, पण तसं काही होणार नाही. माझ्या एका मित्रासाठी मी आलोय. त्याच्याकडे पाहणारं कुणीही नाही म्हणून मी आलोय. मी एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. पाहिजे तर उद्या सकाळी मी त्याला इथं घेऊन येईन. मग तर झालं. मग साहेबांनीही जास्त आडेवेडे घेतले नाहीत. बॅग उघडून 4 गोळ्या त्यांनी अरविंदच्या हातावर ठेवल्या. कशा घ्यायच्या तेही सांगितलं. दुसऱ्या दिवशी संजूला बरं वाटू लागलं. त्याचा तापही पळाला. इकडे अरविंदच्या पोटातला गोळाही हळूहळू वितळला. पण तो पुन्हा जमू नये हीच काळजी होती. हिमूस वास येणाऱ्या त्या भाकरी चावून खाण्याऐवजी सरळ पोटात कोंबता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं. पण ती सोय नव्हती. एका वेळी फार तर अर्धी भाकर घशाखाली उतरायची. कधीकधी तर तेवढीही जात नसे. जास्त खाल्लं तर पोटात गोळा जमायची भीती वाटायची ती वेगळीच. पोटात गेलं तेवढंही नीट पचत नसे. सर्वांची पोटं हवा भरलेल्या फुग्यासारखी टम्म झालेली दिसत. प्रत्येकाची हीच कथा. मग ती हवा रात्रंदिवस संपूर्ण गोडाऊनभर दरवळत राहायची. मेसमध्ये मक्याच्या भाकरीचा तो हिम्मूस वास आणि गोडाऊनमध्ये सर्वत्र पसरलेला तो घाणेरडा वास. डोकं नुसतं भणाणून जायचं. त्यावर एकच उपाय होता. 2 पुस्तकं काखोटीला मारायची, सोबत एखादी सतरंजी घ्यायची आणि सरळ एखाद्या पानमळ्यात जाऊन पडायचं. वाचत वाचत एखादी डुलकी आली तर तेवढंच बरं वाटायचं. अर्धी भाकरी पोटात गेली तरी पोटात काहीतरी दुखतं आहे किंवा टोचतं आहे असंच वाटत राहायचं. वाटायचं की तो गोळा अजूनही तसाच पोटात आहे. पोरांच्या पोटात तेवढं पडते हेही रेक्टर मिरकुटे साहेबांना पाहवत नव्हतं. कॉलेज 11 वाजता सुरू व्हायचं म्हणून पोरं 10-10:30लाच जेवायला गर्दी करत. थोड्या वेळाने रेक्टर साहेबांची खुर्ची भोजनगृहाच्या दारात मांडली जाई. ते स्थानापन्न झाल्यावर हजेरी सुरू करत. ज्यांचे पैसे जमा झाले नसतील त्याला जेवायची परवानगी नसे. तो बिचारा कितीही गयावया करू लागला तरी त्यांना दयामाया येत नसे. दररोज 2-4 ही पाळी निश्चितच येई. असं 11 वाजेपर्यंत चालल्यावर जेवणासाठी पोरं आत सोडली जात. तशात पहिला तास इंग्रजीचा. कसेबसे 2 घास पोटात कोंबून ज्याची त्याची पिरियडला पळायची घाई. पोरं म्हणत, सर जेवण लवकर सुरू करा हो, तास आहे. यावर डाफरून ते म्हणत, इथं खायला आलाय का शिकायला आलाय? हां, जास्त शहाणपणा केला तर एकेकाला लाथ मारून हाकलून देईल. याद राखा. गावाकडे पाऊस किती पडला रे माहीत आहे ना? मिरकुटे मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. पण ते तास घेताना कधीच दिसले नाहीत. त्यांना बहुतेक एवढ्या एकाच कामासाठी नेमलं असावं. जेवणाऱ्या पोरांवर त्यांची फार नजर असे. कोणी ताटलीत उरलेलं वरण फेकलं किंवा भाकरीचा तुकडा खिशात घातला तर त्यांचा नुसता जळफळाट होऊन जाई. त्या पोरांचा ते असा काही समाचार घेत की त्याला मेल्याहून मेल्यासारखं होऊन जाई. वरून दंड ठोठावला जाई ते वेगळंच. पण मुलं तरी काय करणार? घशाखाली न उतरणारे ते काही जळकट तर काही कच्चे तुकडे बाजूला ठेवणं किंवा सर्वांसमक्ष बाहेर फेकणं शक्यच नव्हतं. तेव्हा ते खिशात घालण्याशिवाय पर्यायच नव्हता. या सगळ्या घाईत अजूनही बरीच मुलं दारावर ताटल्या आणि ग्लास घेऊन भिकाऱ्यासारखी ताटकळत उभी असत. परंतु त्यांच्याकडे ते ढुंकूनही पाहत नसत. इकडे जेवणाची घाई तर तिकडे तासांची घाई. पहिला तास संपल्यावर परत जेवायला म्हणून जावं तर तोवर जेवण संपलेलं असे. पुन्हा जेवायला उशिरा का आलात, तास बुडवून का आलात म्हणून शिव्या. त्यापेक्षा न गेलेलंच बरं असं वाटायचं. परिणामी तो दिवस पोटात पाणी ढकलूनच काढावा लागे. मेस म्हणजे बेवारशी भटक्या कुत्र्यांचा अड्डाच झाला होता. पोरं जेवायला बसले की ते सरळ पंक्तीतून हिंडत. भाकरीच्या तुकड्यासाठी एकमेकांवर तुटून पडत. कुठे कुठे लोळून आलेल्या त्या ओंगळ कुत्र्यांची अगदी ताटाजवळ चालणारी ती झोंबी पाहून पोटात गेलेला घास घशापर्यंत उमळून येई. तरीही तो तसाच गिळावा लागे. त्यांना हाकलणार तरी कोण? हेही आपल्यासारखेच असं तर त्यांना वाटत नसेल. आपण जमिनीवर पडलेलं खातो तेच हे ताटलीत घेऊन खातात, एवढाच फरक. त्या दिवशी असंच झालं. कुत्र्यासारखे 2 घास खाऊन
इतिहासाचा तास गाठायचा म्हणून तो पळतच निघाला. तास सुरू होऊन 5-10 मिनिटंही झाली नव्हती. तो दारात उभा राहिला. तोच पाटील सर मोठ्याने किंचाळले, गेट आऊट. तत्क्षणी अरविंद व्हरांड्यातून बाजूला झाला. सरांनी कोणाला गेट आऊट केलं ते पाहायचीही संधी कोणाला मिळाली नाही. पिरियड, अभ्यास हेही चाललंच होतं. जवळ जुन्या पानांच्या शिवून केलेल्या 2-4 वह्या होत्या. तेवढ्यावर भागत होतं. पुस्तकांचं लायब्ररीवर चाललं होतं. जेवढं मिळेल तेवढं वाचायचं आणि शक्य तेवढ्या नोट्स काढून ठेवायच्या. त्याच पुन्हा पुन्हा वाचायच्या. पण अभ्यासापेक्षा पोटाचीच चिंता जास्त छळत होती. आणि जो प्रसंग येऊ नये असं वाटत होतं तो प्रसंग ओढवलाच. या महिन्याची 9 तारीख उलटली तरी घरून मनी ऑर्डर आलेली नव्हती. उद्या पैसे भरले नाहीत तर जेवण बंद होणार होतं. एखादा दिवस कसा तरी रेटता येईल, पण निदान परवा तरी भरायलाच पाहिजे होते. 10 तारीख उजाडली आणि तीही मावळली. पडू दे उपास, तेही भोगलेच पाहिजेत. आत्तापासून सवय झालेली बरी. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मुलं जेवायला निघून गेली तेव्हा तो काहीतरी वाचत पडून होता. अर्ध्या भाकरीसाठी लाचारी करायची आहे तर ती संध्याकाळीच करू असं म्हणून तो तासाला जाऊन बसला. त्याला पाहून त्यांचे ते नांगराच्या फाळासारखे पुढे आलेले दात दाखवत पाटील सर म्हणाले, काय आज वेळेवर कसं काय? त्यांच्या प्रश्नातला तो कुत्सितपणा पाहून अरविंदला चिडच आली. परंतु केविलवाणं हसून तो गप्पच राहिला. कदाचित त्यांना वाटत असेल की यापूर्वीच्या तासाला गेट आऊट केल्याचा हा परिणाम आहे. पण या पोरांना जेवण उशिरा दिलं जातं हे त्यांना कुठं माहीत असायला. आपलं दुखणं त्यांना काय सांगायचं? गरज आपली आहे. आपल्या अडीअडचणींशी त्यांना काय देणं घेणं? तशात इतिहासाचे हे पाटील सर भलतेच गर्विष्ठ आहेत. जगातली सगळी विद्या आपल्याकडेच आहे आणि आपण सोडून जगातली सगळी माणसं एकजात मूर्ख आणि अडाणी आहेत असंच त्यांना वाटतं. इतर प्राध्यापकांशीही ते जिथं तुसडेपणानं वागतात तिथं गोरगरीब विद्यार्थ्यांचं काय? असं म्हणतात की ते संस्थेचे जावई आहेत, त्यामुळे त्यांना तसं वागायचा अधिकारच आहे. अरविंद दिवसभर कॉलेजवर जाऊन पोस्टमनची चौकशी करीत राहिला. तोही दिवस तसाच उलटला. वाचत राहून वेळ काढावा म्हटलं तर त्यातही मन लागत नव्हतं. सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नसल्याने हातपाय गळाले होते. थकल्यासारखं वाटत होतं. पाणी पिऊन तर किती पिणार? रिकाम्या पोटात पाणी ढकललं तर तेही उचमळून बाहेर येऊ पाहत होतं. हॉटेलमध्ये जाऊन काही खावं म्हटलं तर जवळ होत्या तेवढ्या पैशांना हात लावायची हिंमत होत नव्हती. तशा ती भगभगीत दुपार आणि 2-4 पोरं सोडली तर ओसाड झालेलं हॉस्टेल. कॉलेज संपताच नेहमीप्रमाणे सगळी मुलं अंघोळ, अभ्यास आणि कपडे धुण्यासाठी रानोमाळ पांगली होती. आता ती संध्याकाळ झाल्याशिवाय परतणार नव्हती. भाग 6. संध्याकाळी मुलं जेवायला निघाली, पण अरविंदचा पाय उचलेना. मिरकुट्यापुढे लाचार व्हायची मुळीच इच्छा नव्हती. बरीच मुलं निघून गेली तरी संजू मात्र अजूनही मागेच रेंगाळत होता. अरविंदला वाटून गेलं की काहीतरी काम असल्याप्रमाणे तो अधूनमधून आपल्याकडेच पाहतोय. त्याला काही बोलायचं तर नसेल, पण त्याच्या गावाकडच्या मुलांना टाळून त्याला एवढं काय बोलायचं असेल? काय रे संजू, जेवायला नाही गेलास? अरविंदने विचारले. निघालोच. तू नाही जात? त्याच्याकडे येत संजू म्हणाला. आता त्या प्रश्नावर अरविंद काय बोलणार? तो एकदम गप्पच झाला. गावाकडून लाडू आले आहेत, तुला एक द्यायचा होता. मनातलं गुपित सांगितल्याप्रमाणे संजू म्हणाला. लाडू? अरे बापरे! अरविंद कौतुकाने म्हणाला. इतर मुलांना टाळून संजूला आपल्यालाच फक्त लाडू द्यावासा वाटला हे पाहून अरविंदच्या मनाला सुखद जाणीव स्पर्शून गेली. संजूचं मन किती स्वच्छ आहे, अगदी नितळ पाण्यासारखं. आपण सकाळी जेवलो नाही हे त्यानं पाहिलं तर नसेल. लाडूचं नाव निघताच पोटात भूक उसळली होती. लाडू मिळाला तर त्याला हवाच होता. पेटीजवळ जाऊन संजूने मुठी एवढा एक लाडू काढून आणला. मोठ्या प्रेमाने मिळालेला तो लाडू अरविंदने मिटक्या मारत संपवला. संजू यासाठीच मागे रेंगाळला होता तर. अरविंदचं मन भरून आलं. जेवायला नाही येत आज? संजू म्हणाला. अरे यार, मनी ऑर्डर नाही आली. म्हणूनच तू सकाळी जेवायला आला नव्हतास का? म्हणजे तू सकाळी जेवलाच नाहीस? संजूला अरविंदच्या त्या वागण्याचं फार आश्चर्य वाटलेलं दिसलं. अरविंदने हसल्यासारखं करून मान हलवली. ते पाहताच संजूचा चेहरा पडला. आपण आजारी असताना धावून आलेल्या मित्रावर आज ही वेळ आली असताना आपण काहीच करू शकत नाही हे पाहून त्याला फार दुःख झालं. तू का वाईट वाटून घेतोस संजू? तू आणखी 2 लाडू खा.
संजू म्हणाला. नको रे बाबा, मला गोड जास्त आवडत नाही. तू जा जेवायला. उशीर झाला तर जेवण बंद होईल. काहीतरी सबब पुढे करून अरविंद लाडू खायचं टाळतो आहे हे संजूने ओळखलं होतं. पण आता त्याच्या डोक्यात वेगळाच विचार आला होता. ठीक आहे, मी येतो जेवून, असं म्हणून तो उठला आणि ताटली घेऊन मेसकडे निघून गेला. सर्वांच्या शेवटी तो जेवून उठला तेव्हा त्याच्या खिशात भाकरीचे तुकडे होते. पण असं किती दिवस चालणार? दुसऱ्या दिवशी मात्र जेवायला गेल्याशिवाय पर्यायच नव्हता. सांगून पाहू मिरकुट्याला, असा कोडगा विचार करून तो मेसकडे निघाला. मिरकुटे महाशय हातात पावती पुस्तक घेऊन मेसच्या दारात खुर्ची टाकून बसलेले होते. त्यांची नजर टाळून आत घुसणं शक्यच नव्हतं. मिरकुट्याच्या लक्षात आलं असतं तर त्याने ताटावरून उठवायला कमी केलं नसतं. वरून तो लागट बोलला असता ते वेगळंच. मिरकुट्याने परवानगी देतात सगळी मुलं आत घुसले. चला वाढा, इकडे वरण येऊ द्या, तिकडे भाकरी वाढा, पिरेड आहे लवकर द्या, एकच गलका सुरू झाला. मिरकुटे पोरांवर दंगा करू नका म्हणून खेकसत होता. पैसे न भरल्यामुळे आत न घुसता आलेली आणखी 2-4 पोरं बाहेर घोटाळत होती. त्यांच्यात सामील होऊन अरविंद आपल्या दुःखावर फुंकर घालत राहिला. आहेत, आपल्यासारखे आणखी 4 जण आहेत. पाहू, त्यांचं जे होईल तेच आपलं होईल. काय, पैसे आणले का? मिरकुटे दरडावले. बहुतेक आज मनी ऑर्डर येईल सर. कोणीच काही बोलत नाही असं पाहून अरविंद आपलं गाऱ्हाणं सांगू लागला. काल काय तारीख होती? मिरकुटे खेकसलेच. काल कुठे होतं तुम्ही? हॉटेलमध्ये खायला पैसे आहेत, मेसचे भरायला तेवढे नाहीत. जा, पैसे घेऊन या. फक्त आजचा दिवस सवलत द्या सर. आज बहुतेक एमओ, ते काही सांगू नका हो. एकदम तोंडावरच थुंकल्यासारखं मिरकुटे म्हणाला आणि तोंड फिरवून निघून गेला. आता अरविंदलाही त्याच्याशी बोलायची इच्छा नव्हती. मिरकुट्याच्या बोलण्याने त्याचं मस्तकच तडकलं होतं. हॉटेलमध्ये खायला पैसे आहेत म्हणे. काल जेवायला आलो नाही याचा अर्थ मी काल हॉटेलमध्ये जेवलो असा त्याने काढलेला दिसतो. किंवा असं तर नसेल, त्या दिवशी आपण हॉटेलमध्ये शेव खाल्ली हे कोणीतरी पाहिलं असेल आणि त्याला जाऊन सांगितलं असेल. किंवा कदाचित त्याने स्वतःच पाहिलं असेल. साले त्याचे हेर सगळीकडे पसरलेत. मिरकुट्याची पाठ वळताच 4-6 कुत्री आत शिरली. साला हा मिरकुट्या पोरांना एवढं छळतो, पण या कुत्र्यांचा मात्र मुळीच बंदोबस्त करत नाही. त्यांना तो साधं हटकत सुद्धा नाही. ती बेवारशी कुत्री आणि कुठून कुठून आलेली ही गोरगरीब पोरं त्याला सारखीच वाटतात की काय? अरविंदचं मस्तक अधिकच सणकलं. पोटात भडकलेली भूक, वरून झालेला तो अपमान, तो मिरकुट्या, ती ओंगळ कुत्री, या सर्वांपासून झटकून दूर निघून जावं असं वाटू लागलं. अरविंद तडक कॉलेजवर आला. आजही पहिला तास इतिहासाचा, म्हणजे थोर विद्वान पाटील सरांचा. तास सुरू होऊन 5-10 मिनिटं झाली असावीत. आजही कदाचित ते गेट आऊट तर म्हणणार नाहीत ही भीती मनात होतीच. तरीही कदाचित बोलता बोलता ते हातानेच आत या म्हणून खुणावतील या आशेनं तो वर्गाच्या दारात उभा राहिला. गेट आऊट! तो दारात उभा राहतो न राहतो तोच कानावर शब्द आदळे. पोरांनी मागे वळून पाहण्याच्या आत तो झटकन बाजूला झाला आणि गोडाऊनवर येऊन पथारीवर पडला. हे दुसऱ्यांदा घडलं होतं. आजवर कधीही कोणाकडून जे ऐकून घ्यावं लागलं नाही ते त्या मूर्ख माणसाकडून ऐकून घ्यावं लागत होतं. आता पाटलाच्या तासाला बसायचं नाही. कोण समजतो हा स्वतःला? अरविंदने ठरवूनच टाकलं. साला शिकवतो तरी काय? प्लासीच्या लढाईत इतके ठार झाले, तितके मरण पावले, हजारो जखमी झाले. कुत्रं मागं लागल्यासारखं मोठमोठ्याने किंचाळत शिकवलं तरच लोक विद्वान समजतात असं त्याला वाटतं. बोलण्याच्या ओघात आपण काय बोलतोय, थापाच मारतोय तर निदान कोणत्या मारतोय हेही त्याला कळत नाही. इतके मेले आणि तितके ठार झाले, हा काय प्रकार आहे? असला हा मूर्ख माणूस आपण इतिहासाचे नामवंत अभ्यासक असल्याची शेकी मिरवतो. तशात त्याचे ते नांगराच्या फाळासारखे पुढे आलेले दात आणि थुंकी उडवत बोलणं, ते सारं पाहून नकोच वाटतं. एरवी नेहमी पुढे बसणारी मुलं त्याचा तास असला की थेट मागे जाऊन बसतात. सगळी पोरं त्याच्या तासाला शॉवर बाथचा तास म्हणतात. जाऊ दे, इतिहास काय वाचूनच तयार होण्यासारखं आहे. पास झालं. अर्थशास्त्राची ही साली तीच बोंब आहे. त्याला तर अक्कलच नाही. नाव मात्र मोठं आहे, प्राध्यापक विद्याधर महाजन. विषयज्ञान शून्य. काय शिकवतो हे त्याचं त्याला तरी कळतं की नाही कोण जाणे. शिकवता शिकवता अधूनमधून विनोद सांगितलेच पाहिजे असं त्याला वाटतं. विषयाशी कवडीचाही संबंध नसलेले विनोद सांगून अक्षरशः पिडतो. परवाचीच गोष्ट, वर्ग सुरू असताना बाहेर गाढव ओरडलं. साहजिकच पोरं हसली. तर तो म्हणतो, हसू नका, त्यांचीही काही दुःख आहेत,
त्यांची तक्रार आहे की आम्ही एवढे शहाण्यासारखं वागतो, एवढे कष्ट करतो, तुम्ही द्याल ते खातो, आमचा कोणताही कुठलाही त्रास नाही, तरीही तुम्ही माणसं मूर्ख लोकांना आमची का उपमा देता? त्या विनोदावर सगळी मुलं गाढवासारखं खिंकाळू लागली. अरविंदला वाटलं त्याला विचारावंच की सर, तुम्हाला त्याची भाषा कशी काय कळाली? पण तेवढा आगाऊपणा करायची त्याची हिंमत झाली नाही. तरी शेजारी बसलेल्या अशोकला अरविंदनं ही कोपरखळी ऐकवलीच. न राहून ते दोघे हसले. महाजनच्या नजरेतून ती गोष्ट सुटली नाही. अरविंदने आपल्याला उद्देशूनच काहीतरी विनोद केला आहे आणि त्यामुळेच ते दोघे हसत आहेत हे त्यानं ओळखलं असावं. त्याने तडक दोघांना उभं राहायला सांगितलं. का हसताय म्हणून खडसावून विचारलं, पण दोघांनीही दाद लागू दिली नाही ती नाहीच. पण तेव्हापासून एक झालं. तेव्हापासून विद्याधर महाजन अरविंदवर फार खार खाऊ लागला. एवढ्या तेवढ्या कारणावरून त्याला त्रास देऊ लागला. त्याचा अपमान करायची संधी शोधू लागला. ते इंग्रजीवाले एक महाशय तर केवळ मागास जातीचे आहेत म्हणून नोकरीला चिकटलेत. ते सरळ पुस्तक समोर ठेवतात, एक इंग्रजी वाक्य मोठ्याने वाचतात आणि मराठीत त्याचा अर्थ सांगतात. तासभर असं केल्यावर पुस्तक मिटतात आणि वर्गाबाहेर पडतात. इंग्रजीचा पेपर मुलांना मराठीत लिहावा लागतो असंच त्यांना वाटत असावं. आणि कोणी म्हशी राखायला ठेवून घेणार नाही अशा लायकीचा तो मिरकुट्या. हा याचा तर तो त्याचा, हा संस्थेच्या अध्यक्षांचा तर तो सेक्रेटरीचा. सगळे साले वशिल्याचे तट्टू. त्यांची सोय व्हावी म्हणूनच तर हा कॉलेजचा पसारा, नाहीतर यांची पोटं कुठं भरणार होती. आणि तालुक्याच्या पुढाऱ्यांना ज्ञानदानाचं एवढं फुकटचं पुण्य कुठं मिळणार होतं. आम्ही ग्रामीण भागातल्या गोरगरीब मुलांना म्हणे शिक्षणाची सुसंधी उपलब्ध करून दिली. हा आपला देखावा, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. नुसते न गायत साले एक एक. जाऊ दे, विचार करून तरी काय उपयोग? आपलं आपणच राबायचं तरच काहीतरी मिळेल. नाही म्हणायला सोनवणे सरांसारखे दोघं तिघं प्राध्यापक चांगले होते. सोनवणे सर वरून फार कडक वाटतात, पण ते मनाने फार प्रेमळ आहेत. एखादा इंग्रजी शब्द अडला तर न रागावता त्याचा अर्थ सहजपणे सांगतात आणि तसेच पुढे जातात. मध्येच का विचारतोस म्हणून मुळीच रागवत नाहीत. तेवढ्यासाठी अरविंद त्यांच्या तासाला मुद्दामच पुढच्या बाकावर बसतो. ते म्हणे मागासवर्गीय आहेत, परंतु आपल्या मागासपणाचं कुठलंही भांडवल करत नाहीत. मला मागासवर्गीय म्हणून नोकरीत घेणार असाल तर मुळीच घेऊ नका असं त्यांनी स्पष्टच सांगितलं होतं म्हणे. म्हणतात की संस्थेलाही त्यांच्या इतका दुसरा लायकीचा माणूस न मिळाल्यामुळं त्यांची अट मान्य करावी लागली होती. तसेच मराठीचे गायकवाड सर आणि जोशी सर फार चांगली माणसं. हिंदीचे परदेशी सर तर इतके मन लावून शिकवतात की बस ऐकतच राहावं असं वाटतं. इथून पुढं इतिहासाच्या तासाला बसायचं नसेल तर वाचन वाढवणं आवश्यक होतं. लायब्ररीतून एखादं पुस्तक मिळतं का ते बघू म्हणून तो उठला. 3 ते 5 ही देवघेवीची वेळ. लायब्ररीच्या पाठीमागे असलेल्या खिडकीतून ते काम चालायचं. तिथं गेला तर भली मोठी लाईन लागली होती. हातातलं पुस्तक चाळत तो वेळ घालवू लागला. आत गप्पा टप्पा चहापान करीत ग्रंथपाल महोदयांचं काम निवांतपणे चाललं होतं. पायाला कचकन काहीतरी चावलं. खाली पाहिलं तर शेजारच्या वारुळातून उधळलेल्या जाड जाड लाल मुंग्या सगळीकडे पसरू लागल्या होत्या. तशाही स्थितीत जो तो पाय आपटत लाईनीतली आपली जागा टिकवून ठेवायला धडपडत होता. मुंग्या कटाकट चावू लागल्या तसतशी सर्वांचीच अस्वस्थता वाढू लागली. पण ग्रंथपाल महोदयांना काही सांगणं फार अवघड होतं. त्यांचा तापट आणि तिरसट स्वभाव सर्वांना चांगला माहीत होता. जागच्या जागी चरफडत उभं राहण्याशिवाय पर्याय नव्हता. एक दोघे तर वैतागून निघूनही गेले. सर, प्लीज जरा लवकर द्या हो सर. खिडकीजवळ पोचलेला एक अगदी काकुळतीला येऊन म्हणाला, तुम्हाला बोलवणं पाठवलं नव्हतं, गरज असेल तर थांबायचं. तो विद्यार्थी थोबाडीत दिल्यासारखा गप्पच झाला. थोड्या वेळाने त्यांनाच काय वाटलं कोणास ठाऊक, हळूच म्हणतात, दिवूनच राहिलो ना मी, का बसून राहिलो हे कमी, पोरायले ना जसा धीरच नाही आहे. त्याचा नंबर आल्यावर अरविंद म्हणाला, इतिहास चितळे ओतूरकर. तो नाही आहे. मग केशट्टीवारचं द्या. तोही शिल्लक नाही, लवकर बोला. मग एखादी चांगली कादंबरी द्या. मराठीच्या सरांनी बनगरवाडी ही एक चांगली कादंबरी असल्याचं सांगितलं होतं ते त्याला आठवलं. बनगरवाडी असेल तर द्या. अरविंदने घाई केली. सांगायला उशीर केला असता तर ते दुसऱ्या विद्यार्थ्याकडे वळण्याची शक्यता होती. म्हणजे मग नंबर गेलाच. त्यांनी चला बाजूला व्हा म्हणायच्या आत आठवलं ते बरं झालं, नाहीतर नंबर गेलाच होता. अरे, तिथून ती बनगरवाडी घे रे. शिपायाला आज्ञा देत ग्रंथपाल महोदयांनी कार्ड भरलं.
त्यावर अरविंदची सही घेऊन शिपाईने आणून दिलेली बनगरवाडी त्याच्या हातात कोंबली. बनगरवाडी हातात पडताच अरविंदचा जीव एकदम हरकला. कादंबरीच्या मुखपृष्ठावर भलं मोठं मुंडासं घातलेल्या वृद्ध चेहऱ्याचं चित्र होतं. त्याला ते फार आवडलं. केव्हा एकदा जाऊन पथारीवर पडतो आणि कादंबरी वाचायला सुरुवात करतो असं त्याला होऊन गेलं. जाता जाता पोस्टमन येऊन गेला का हे पाहणंही आवश्यकच होतं. म्हणून तो ऑफिसकडे वळला आणि पुन्हा निराश झाला. भल्या पहाटे दशम्यांची शिदोरी सोबत घेऊन बनगरवाडीला निघालेल्या राजाराम सौंदणीकर या शिक्षकांच्या मागोमाग तो बनगरवाडीला कधी पोचला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. बनगरवाडीचं ते वैराण आणि दुर्जल माळरान, तिथं चरणाऱ्या मेंढ्यांचे ते कळप, तिथल्या मातीसारखीच तिथली निरनिराळ्या स्वभावाची माणसं, हे सारं पाहून आज आपला कुठल्या तरी वेगळ्याच जगाशी परिचय झाला आहे असं त्याला वाटत राहिलं. त्या जगात जणू तो हरवूनच गेला. कादंबरी वाचताना त्याला आजूबाजूला सुरू असलेला गलका ऐकू येत नव्हता. पोटात उसळलेला भुकेचा डोंब तो विसरूनच गेला होता. वाचनाच्या आनंदानंच त्याचं पोट आज तुडुंब भरलं होतं. वाचनाच्या नादात संध्याकाळ केव्हा झाली तेही समजलं नाही. आली का मनी ऑर्डर? संजू विचारत होता. नाही रे. मग आज जेवायचं कसं? बघूया. तसं नको. हे पैसे घे. तुझी एमओ आल्यावर मला परत कर. नको रे संजू, तुला का त्रास? त्यात त्रास कसला? मी तुला हे पैसे उसने देतोय. बरं असू दे. उद्या परवा एमओ येईलच म्हणा, अरविंद म्हणाला.